काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी राहुल गांधी यांच्या 22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुणे दौऱ्याबाबत मोठं वक्तव्य केलंय। राहुल गांधी खास करून मुलींसाठी छात्रों की गूंज हा कार्यक्रम घेऊन पुण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्राच्या इतिहासातील सावित्रीबाई फुले, जिजाऊ अहिल्याबाई होळकर आणि रमाबाई आंबेडकर यांचा उल्लेख करत या महिलांनी आपल्या धैर्य आणि जिद्दीच्या जोरावर समाजात मोठा बदल घडवून आणल्याचं प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय। महाराष्ट्रातील मुलींमध्येही अशी धैर्याची आणि परिवर्तनाची भावना असून आगामी काळात मुलींच्या माध्यमातून परिवर्तनाचा आवाज बुलंद होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। 22 ऑगस्ट रोजी पुण्यात होणाऱ्या छात्रों की गूंज कार्यक्रमात महाराष्ट्रातील मुलींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहनही प्रणिती शिंदे यांनी केलं आहे। नमस्कार, मी प्रणिती शिंदे। येणाऱ्या 22 तारखेला राहुल गांधीजी हे आपल्या पुण्यात येत आहेत। खास सावित्रीच्या लेकींसाठी छात्रों की गूंज कार्यक्रम घेऊन। महाराष्ट्र हा सावित्रीबाईंचा, जिजाऊचा, अहिल्याबाईंचा आणि रमाईचा राज्य आहे। त्यांची धाडस, त्यांची जिद्द, त्यावेळेस त्यांनी कमाल केली आणि त्यांच्यामुळे समाजात फक्त आपल्या देशात नाही पण जगभरात एक परिवर्तन घडलं। समाजात त्यांनी नाव उमटवलं आणि त्यांच्यामुळे आज आपल्यासारख्या मुलींना, लेकींना धाडस मिळाल्या। महाराष्ट्राच्या लेकींच्या रक्तामध्येच धाडस आहे आणि जिद्द आहे। जसं जंतर मंतरला जेनझीनी क्रांती घडवली, त्याच पद्धतीत येणाऱ्या दिवसात महाराष्ट्रामध्ये पण लेकींच्या माध्यमातून क्रांती घडेल राहुलजींच्या नेतृत्वामध्ये। आणि म्हणून आने वाले 22 तारीख को सब सावित्री की लेक जो है, सब सावित्री की बेटियां जो है, शामिल हो जाइए। राहुल जी आ रहे हैं पूना में छात्रों की गूंज प्रोग्राम लेके। कम, we will have a good time, we will expose the current government, we will talk about paper leaks, we will talk about how progressive Maharashtra is and how progressive the women of Maharashtra are. धन्यवाद, जय हिंद।